विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महापुरुषांच्या विचारातूनच केशव गोसावी। राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी यासारख्या थोर व्यक्तींचे विचार प्रत्येक घरात पोहोचले पाहिजेत। आपल्या जीवनाच्या घडणीमध्ये माता पिता गुरूंची शिकवण आणि महापुरुषांचे विचार महत्त्वाची भूमिका बजावतात, असे मत स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी यांनी व्यक्त केले। पळसे येथील नासाका माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे पारितोषिक वितरण श्री गोसावी यांच्या हस्ते पार पडले। यावेळी स्वराज्याचे जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश नाठे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा प्रमुख सागर पवार, उद्योजक कैलास विंचू, विभाग प्रमुख मनोज गोवर्धने, पत्रकार रवींद्र गांगोडे, बाळासाहेब गोसावी, आशुतोष भालेराव, धीरज गोसावी, भरत गोसावी, दीपक पगारे, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष भागवान गाढवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयाराम गायधनी, प्रकाश आडके तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती। गोसावी पुढे म्हणाले, या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून मला अभिमान वाटतो। शिक्षणाशिवाय यश संपादन करणे कठीण आहे, मात्र त्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्रीडा आणि सांस्कृतिक कला गुणांचा विकासही महत्त्वाचा असतो। यामुळेच व्यक्ती महत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असे सांगत त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले। गौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पोडियमचा विद्यालयाने स्वीकार केला। मुख्याध्यापक सुनील बर्वे, ज्येष्ठ शिक्षक अरुण पगार आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हस्ते पाहुण्यांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला। संधी मिळाली, दुसऱ्यांदा संधी मिळाली असं म्हणेल, त्याबद्दल मी त्यांचे व सर्व शाळेच्या शिक्षकांचे सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो। शाळेत आल्यावरती सगळ्यात मोठा एक आनंद होतो, ते तुम्हाला सगळ्यांना बघताना, आनंदात बघताना, जे हास्य बघताना असं जाणवतं की अजूनही जेव्हा आमच्यासारखे सगळेजण धावपळ करत असतात काहीतरी मिळवण्यासाठी, आणि मिळवल्यानंतरही आमच्या चेहऱ्यांवरती कुठेतरी तो अनुभव असतो की काहीतरी कमी आहे, परंतु विद्यार्थ्यांकडे, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकडे प्रामुख्याने असं आल्यानंतर बघितल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक हास्य असतं, ते समाधानी असतात, आणि हे समाधान फक्त ग्रामीण भागातल्या मातीतच बघायला मिळतं, त्याचा आम्हाला आनंद आहे। तसं सर, राजकीय व्यासपीठावर बोलायला सोपं असतं, काहीही बोलून जा आणि पुढे जा, परंतु आता हे जे विद्यार्थी आहे हे आता शिक्षण घेत असलेल्या दशेत आहे, म्हणून आमच्या एखाद्याच्या वाक्याचा यांनी जर अभ्यास करायचा ठरवलं तर त्याचा प्रेशर जास्त असतो, म्हणून बोलताना विचार करून बोलावं लागतं। सर्वप्रथम आज तुमच्या पोडियमचंही इथे अनावरण आमच्या हस्ते झालं, ते आपले संगमनेरचे पदवीधरचे आमदार सत्यजित दादा तांबे यांच्याविषयी मला दोन शब्द बोलायला आवडेल। त्यांचेच बंधू असलेले हर्षलदादा तांबे हे आम्हाला SMBTचे संचालक असं म्हणू शकतो आपण। SMBT हे जे कॉलेज आहे, हॉस्पिटल आहे, आपल्याला माहित असेल, माहिती ना सगळ्यांना? हा, तिथे डॉक्टर होण्यासाठी सगळ्या देशभरातून मुलं येतात, आणि आता तर प्रामुख्याने बाहेर देशातले मुलं सुद्धा आपल्याकडे अभ्यास करण्यासाठी त्यांच्या देशातून इथपर्यंत येतात आणि आपल्याकडे अभ्यास करतात। जवळपास MBBS, BDS, BAMS, फार्मसी असे सगळे कॉलेज इथं आपल्याला बघायला मिळतात। ही त्या कुटुंबाची देण आहे आपल्याला, आणि त्याच कुटुंबातील एक युवा नेते म्हणून सत्यजितदादा तांबे पुढे आले व प्रत्येक शाळेचा चेहरा मोहरा बदलवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे। आम्ही पक्षात जरी वेगळे असलो, विचारधारा जरी वेगळी असली, तर चांगलं काम कौतुक करणारे आम्ही छत्रपतींचे बावळे आहोत। ज्यांनी समाजाला घडवण्याची इच्छा व्यक्त केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। माझ्या सभेत आलेले जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख रुपेशजी नाठे, विद्यार्थी आघाडीचे प्रमुख, जिल्हा प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे, विद्यार्थ्यांसाठी नेहमीच पुढाकार घेतात, आमचे सागरजी पवार, तसेच उद्योग कसा करावा सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आमच्या सेवेत आलेले आमचे कैलासजी विंचू, नाणेगावरून कीर्तनकार, सामाजिक काम करणारे आमचे प्रकाशजी आडके, मनोहर गोवर्धने, या सर्वांचं मी अभिनंदन व्यक्त करतो। आणि आज मला इथे आपल्या
शाळेसाठी ज्यांनी बोलवलं, माझे गुरु बर्वे सर आणि सर्व त्यांची टीम, मी प्रथमतः सर्वांचे आभार व्यक्त करतो. मुलांना जीवनामध्ये जीवन जगत असताना सामाजिक कार्य केलं पाहिजे. सामाजिक कार्य करण्यासाठी जी इच्छा लागते ती इच्छा ज्या ठिकाणी प्राप्त होते ते म्हणजे शिक्षण असतं. आणि ह्या शाळेमध्ये मी शिकलो. तुम्ही ज्या ठिकाणी बसले त्याच ठिकाणी मी तिथेही बसत होतो. पण हा योग असतो. या योगायोगाने माझे गुरु पाटील सर असते, संपूर्ण ही टीम असेल, यांनी जे मला मार्गदर्शन केलं, मी त्यांचं ऐकत होतो नव्हतो, कारण फार तुमच्यासारखाच खोडकर होतो. परंतु त्यांनी मला चांगला मार्ग दाखवला म्हणून आज मला काहीतरी बनता आलं. आणि खरं तर आईवडिलांची एक पुण्याई असते, ती पुण्याई आज आपल्याला लाभली. आज आम्ही तिघजण छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य पक्षाचं काम करतोय. आज आपण बघितलं असेल, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचे विचार आणि येत्या 19 तारखेला छत्रपतींचा जो जे जयकार होणार आहेत ते संपूर्ण महाराष्ट्र बघणार आहेत. परंतु छत्रपतींचे विचार आपल्या घराघरामध्ये पोहोचले पाहिजे आणि ते पोहोचण्याचं काम विद्यार्थ्यांना तुम्ही केलं पाहिजे. कारण आपण शाळेमध्ये शिकत असताना नुसतं पुस्तक वाचलं म्हणजे माणूस मोठा होतो असं नाही, पण त्याचे विचार किती चांगले आहेत हे महत्त्वाचं असतं. आता आमच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं की स्पोर्ट हा विषय फार महत्त्वाचा आहे. वस्तुस्थिती आहेत. आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर पुढं जायचं असेल तर निश्चितच स्पोर्टची गरज आहे. आणि माझी तर इच्छा आहे की ह्या शाळेसाठी सर तुम्ही असेपर्यंत स्पोर्टचं अजून काही करता आलं निश्चित मला सांगा. त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी मुलांसाठी उपलब्ध करून देईन. तर मी तुम्हाला एक विषय पण सांगितला होता मागच्या वेळेस की ठराव मला पळशाचा मंजूर करून द्या. तो जर लवकरात लवकर जर दिला शाळेचा तर निश्चित आपण बिल्डिंगची मागणी करू, जेणेकरून निश्चित मला काय करता येईल ते बघू. मुलांना आई वडिलांनंतर प्रेम करणारं असतं ते म्हणजे गुरु. आपल्याला दिशा देणारे गुरु असतात. मला कधी कधी सर थोडं खंत वाटतो की मी जर थोडं तुमचं जास्त ऐकलं असतं ना आज तर मला अजून काहीतरी बनता आलं असतं. परंतु तुम्ही वेळ वायाला घालू नका तुमच्या आयुष्याचा. मला सरांनी पुस्तक दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि मी कामही शिवाजी महाराजांचं करतो. मला आनंद वाटला. आम्ही तिघही जण टोला मोलाचे, तिघांना वेगवेगळे पुस्तक मिळाले. आमच्या सागर भाऊंना सावित्रीबाईंचं मिळालं, ज्यांनी स्वराज्य घडवलं त्यांना पुस्तक मिळालं मा साहेबांचं आणि मला छत्रपतींचं. सर हे ठरवून केलं होतं का? पाहिलं गुरुचं किती प्रेम असतं. कारण आईसारखी माया नाही ते रुपेश भाऊंना मिळालं. जगाच्या पाठीवर शिक्षणाचा पाजिंडा उठवणाऱ्या आईसाहेब ते आमच्या पवार साहेबांना मिळाले आणि मला छत्रपतींचे विचार माझ्या अंगात आहेत म्हणून मला छत्रपतींचं पुस्तक मिळालं. मी सरांचं अभिनंदन व्यक्त करतो. मी तुम्हाला एक सांगेल मुलांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, छत्रपतींचे विचार, शाहू महाराजांचे विचार, फुले आंबेडकरांचे विचार तुम्ही तुमच्या अंगामध्ये बाळगा. आपल्या आईवडिलांचं ऐका, सरांचं ऐका. निश्चित प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या चुका ह्या सांगण्याची फक्त आणि फक्त ह्या तीनच माणसांना माहिती असते, आई वडील आणि गुरु. सरांनी सांगितलं हे चुकीचं आहे, त्यांना सांगायचं नाही बरोबर आहेत म्हणून. सरांनी जे सांगितलं ते ऐकायचं. जास्तीत जास्त तुम्ही शिक्षणाकडे वेळ द्या. एकदा आयुष्याचा वेळ निघून गेल्यानंतर मी तुम्हाला माझी खंत व्यक्त करून दाखवली. मी तुमच्यासारखाच खोडकर होतो. खाली बसायचो तर मुलांना दगड मारायचो. वस्तुस्थिती आहे. आणि मग आमचे पाटील सर पाठीमागून फटके मारायचे. पण जर समजा मी कदाचित सरांचं चांगलं ऐकलं असतं तर मी निश्चित एक कलेक्टर झालो असतो किंवा न्यायाधीश झालो असतो. पण आज मला होता नाही आलं.
म्हणून तुमच्या आयुष्याचा वेळ तुम्ही वायाला घालू नका. आयुष्याचा वेळ वायाला गेला की माणूस शून्य होत असतो. पुस्तकासाठी दिवस रात्र एक करायचे. पुस्तक हे इतकं महत्वाचं आहे की एक एक पान वाचायचं. आता मी बसलो होतो तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार वाचत होतो. तुमचा वेळ वायाला जाऊन द्यायचा नाही. एवढं जर केलं ना, तुम्हाला सांगतो येणारी पिढी आणि तुम्हाला भविष्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही. मी एवढाच तुम्हाला संदेश देतो. आणि आज मला अभिमान वाटेल आमचे भरत गिरी सर, की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, ज्यांचं 24 तास चॅनल आहेत. मी त्यांना सकाळी रात्री 12 वाजता फोन केला. त्यांना म्हणलं, सर माझ्या शाळेमध्ये तुम्हाला यायचं आहे. कारण एक आदर्श व्यक्ती, समाजासाठी न्यायासाठी भांडणारा व्यक्ती भरत सर आहेत. कोणावर अन्याय झाला तर पहिला त्या भरत सरांना फोन करायचा. भरत सर तिथं जाणार, पार त्याची खडिया करणार. पत्रकारीमध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व. आज त्यांचा चॅनल 24 तास चालू आहे. तुम्ही प्रत्येक डिशवर जर बघितलं तर सरांचं चॅनल आहे. ते आज आपल्या समोर इथं उपस्थित आहेत. मी त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो का त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन रात्री 12 वाजता फोन उचलून तुमच्या सगळ्यांना भेटीसाठी ते आज आले. मी त्यांचं खरंच कौतुक करतो. आणि निश्चितच त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं भविष्यामध्ये तर अजून शाळेचं फार काही करता येईल. बरंच सरांना विनंती करेल की माझ्या शाळेसाठी तुम्ही निश्चित प्रयत्न करावा अशी त्यांच्याकडनं इच्छा व्यक्त करतो. आणि मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, कारण मी सरांना नेहमी म्हणायचो, सर खूप टाईम झाला होता. त्या राजकारणी लोकांनी खूप भाषण केलं आणि वेळ वायाला घातला. परंतु मुलांना सांगतो, माणूस हा घडत असतो. घडत असताना त्याचे विचार ऐकणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि हे विचार जर तुम्ही निश्चित ऐकले तर भविष्यात येणारा काळ तुमचा खरोखर सुखाचा जाईल. आणि निश्चितच मी तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मी सरांचे, माझ्या गुरूंचे मी आभार व्यक्त करतो की तुम्ही मला इथं बोलवलं. माझ्या मॅडम शंकर एज्युकेशन सोसायटी, माझ्या ताईंचे बी आभार व्यक्त करतो. आणि निश्चितच सर ज्या वेळेस या शाळेसाठी मला बोलवलं, मी निम्या रात्री इथं तुमच्यासाठी उभा राहील याची ग्वाही देतो. शाळेच्या क्रीडा स्पर्धा पार पाडल्या, त्या पारितोषिक वितरणासाठी केशवजी गोसावी, डॉक्टर नाठे, सागर पवार, कैलास विंचू आणि भरतगिरी या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दिली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. Dr. Gujjar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements.